विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची आज संध्याकाळपर्यंत घोषणा। 70 ते 75 इच्छुकांचे अर्ज आल्याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। उद्धव ठाकरे हेच 99% महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार। मिलिंद नार्वेकरांनी केलं भाष्य। ठाकरेंच्या नावाची आज किंवा उद्या घोषणा होण्याची अपेक्षा। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार का? आज दुपारी 12 वाजता बच्चू कडू निर्णय जाहीर करणार। बच्चू कडूंची राजकीय सुरुवात शिवसेनेपासूनच झाली आहे। बीडमधील मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल। स्वरूपानंद देशमुखांचा 92 मतांनी विजय। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव। पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही होतंय टिच्चून मतदान। पहिल्या 2 तासातच 18.39% मतदानाची नोंद। मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या सकाळपासूनच मोठ्या रांगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी दौऱ्याचा दुसरा दिवस। काशी विश्वनाथ मंदिरात पूजा। अनेक विकास कामांचं आज लोकार्पण। मे महिन्यात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन। महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातल्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। मुंबई पुणे मिसिंग लिंकची ड्रोन दृश्य समोर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्स पोस्ट। 1 मे पासून मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत। प्रवाशांची 25 ते 30 मिनिटं वाचणार। वाशिममध्ये तांत्रिक बिघाडामुळे जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित। 7 ते 8 दिवस वाशिम शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार। मुंबईतल्या पायधुनीतील चौघांचा विषबाधेनं मृत्यू झाल्याची शक्यता। चौघांच्याही शरीरात आढळला पेनकिलर सदृश घटक। पोलिसांना फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।